नमस्कार मंडळी, डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक थंडगार, स्वादिष्ट आणि हेल्दी बदाम शेक। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा शेक बनवायला अगदी सोपा आहे। त्याचसोबत याची चव ही एकदम मस्त आणि जिभेवर रेंगाळणारी आहे। चला तर सुरू करूया आणि पाहूया कसे तयार करायचे एक परफेक्ट थंडगार आणि हेल्दी बदाम शेक। बदाम शेक बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 20 ते 22 बदाम रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता त्याच्या साली काढून घेतल्या आहेत। जर तुम्ही रात्रीचे बदाम भिजवायला विसरलात तर मग ज्या दिवशी बदाम शेक बनवणार आहात त्याच्या आधी 1 तास गरम पाण्यामध्ये हे बदाम भिजवत ठेवले तरी चालेल। तासाभरामध्ये हे बदाम छान भिजले जातात। इथे मी भिजवलेल्या बदाम मधले 5 बदामाचे असे उभे काप करून घेतले आहे, जे आपल्याला नंतर दुधात घालायचे आहेत आणि उरलेल्या सगळ्या बदामाची पेस्ट करून घ्यायची आहे। बदाम मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि इथे मी अर्धा वाटी गरम करून थंड केलेले दूध घेतले आहे। त्यातले थोडे दूध बदाम मध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बदामाची पेस्ट तयार आहे। आता बदामाच्या पेस्ट सोबत आपल्याला लागणार आहे कस्टर्ड पावडरचे मिश्रण। तर त्यासाठी इथे मी अर्धा वाटी जे दूध घेतले होते त्यातल्या उरलेल्या दुधामध्ये 2 चमचे व्हॅनिला एसेन्स कस्टर्ड पावडर घालून हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। कस्टर्ड पावडरचे हे मिश्रण तयार आहे। आता लगेच आपण शेक बनवायला घेऊ। बदाम शेक बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतले आहे। आता याला उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी आल्यानंतर त्याला मिक्स करून परत एक 5 ते 6 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर उकळून घ्यायचे आहे, म्हणजे दुधाला थोडासा असा दाटसरपणा येतो। एक 5 ते 6 मिनिटांसाठी दूध आपण छान उकळून घेतले आहे। आता यात अर्धी वाटी साखर घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत एक 2 मिनिटांसाठी दूध उकळून घ्यायचे आहे, म्हणजे साखर पूर्णपणे दुधात विरघळली जाते। आता यामध्ये बदामाचे काप आणि बदामाची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचे आहे। बदामाची पेस्ट घातल्यानंतर परत 2 मिनिटांसाठी दूध उकळून घ्यायचे आहे, म्हणजे बदामाची जी चव असते ती सगळी दुधात उतरली जाते। त्यानंतर कस्टर्ड पावडरचे जे मिश्रण केले होते ते दुधात घालून घ्यायचे आहे। कस्टर्ड पावडरचे मिश्रण आपण आधी करून ठेवले होते। कस्टर्ड पावडर दुधामध्ये खाली जाऊन बसते, त्यामुळे दुधामध्ये घालताना ते परत एकदा मिक्स करून मग दुधात घालून घ्यायचे आहे। कस्टर्ड पावडरचे मिश्रण दुधात घालून मिक्स करून अशा पद्धतीने सतत हे मिश्रण हलवत राहायचे आहे, म्हणजे कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या तयार होत नाहीत। यावेळी गॅस अगदी कमी फ्लेमवर ठेवायचा आहे। दुधाला छान घट्टपणा येईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। जास्त घट्टही नाही करायचे, कारण थंड झाले की मग हे अजूनच घट्ट होते। असे हे घट्ट आणि क्रीमी टेक्स्चर आले म्हणजे आपला बदाम शेक तयार आहे। हा शेक पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर किमान 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। 2 तास झाले आहेत। स्वादिष्ट असा आपला बदाम शेक तयार आहे। कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट आहे। बदामाची पेस्ट, कस्टर्ड पावडर आणि दूध छान मिसळल्यामुळे याची कन्सिस्टन्सी अगदी स्मूथ आणि क्रीमी झाली आहे। एकदम परफेक्ट असा बदाम शेक तयार आहे। वरून सजावटीसाठी इथे मी पिस्ता, बदाम आणि काजूचे तुकडे घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरले तरी चालेल। ही होती सोपी, थंडगार आणि स्वादिष्ट बदाम शेकची रेसिपी।
तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.